नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ फर्निचर आकाश बोलतोय. आज आपण आलेलो आहे प्राईड वर्ल्ड सिटी. प्राईड वर्ल्ड सिटीच्या समोर ही कुठली बिल्डिंग आता? अजिंक्य टावर. अजिंक्य टावर. आपण आलेलो अजिंक्य टावर मध्ये. तर तुम्ही बघू शकता हा 1 BHK फ्लॅट आहे. या फ्लॅट मध्ये आपण काय केलेलं आहे, एक एल कॉर्नर सोफा दिलेला आहे. एल कॉर्नर सोफा विथ टीव्ही युनिट विथ एक पार्टिशन आहे आणि तुमचं किचन केलेलं आहे, किचन ट्रॉली. तर ह्या सोफ्याची साईज जर तुम्ही बघितली तर 7x7 चा सोफा आहे. या साईडला जर तुम्ही बघू शकता, बघा इथे एक खटकी आलेली आहे, इथे एक खटकी आलेली आहे, ती पण आपण बॅक साईडून कव्हर करून दिलेली आहे. इथे या साईडला बघू शकता तुम्ही. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथून एक 1.5 इंचची खटकी आहे. ही 1.5 इंचची खटकीमध्ये आपण पूर्ण खटकी कव्हर केलेली आहे, जेणेकरून ह्या साईडून पण दिसत नाही, त्या साईडून इथूनही दिसत नाहीये. ठीक आहे. आता जर तुम्ही सोफा बघितला, हा पूर्ण व्हाईट आणि ग्रे मध्ये आहे, विथ याला गोल्डन डी पट्टी वापरलेली आहे. साईडला तुम्ही बघू शकता याला ग्लास विथ स्टोन आहे. या साईडला जर बघितलं तुम्ही तर तुमचं स्टोरेज आहे, स्टोरेज हँडल. आणि याला 1 2 3 3 3 2 6 हे 6 पिलो दिलेले आहेत. पिलोच्या आतमध्ये पूर्ण टोटली रॅक्रॉन वापरलेले आहे. पिलोचं कापड सुद्धा बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला कलर पाहिजे, जवळजवळ माझ्याकडे 20 ते 25 कलर आहेत. तुम्ही जरी मला म्हणले बाबा दादा मला कलर थोडासा चेंज हवाय, तरी तो तुम्हाला कलर चेंज मिळून जाईल. तुम्हाला सोफा दाखवतो थोडक्यात. या साईडला बघितलं तर इथेही तुम्हाला स्टोरेज येतं बघा. या साईडला पण तुम्हाला स्टोरेज येतं, अख्खा स्टोरेजचा बॉक्स येतो. पूर्ण सोफा स्टोरेज मध्येच आहे. याला असं लावलं तर क्लोज होऊन जातं. या साईडला तरी बघितलं तरी तिथे एक स्टोरेज आहे बघा. त्याचे आपलं हे टाकले काय प्रॉब्लेम नाही. इथं तरी एक स्टोरेज आहे. या साईडला पण त्यांनी दादाने पण स्टोरेज कसं वापरलं बघा, व्यवस्थित. तुमची किती मोठी वस्तू असू दे तरी तुम्ही इथं बसून जाईल. या साईडला हा सोफा तुमचा असा तो सोफा जर बघितला तुम्ही 7x7 चा आहे, विथ स्टोरेज आहे, फुल स्टोरेज आहे. ते या साईडला आहे. या साईडला बघू शकता तुम्ही एक 4x7 मध्ये आपण स्मॉल साईज मध्ये आपण टीव्ही युनिट केलेला आहे, म्हणजे कॉम्पॅक्ट साईज आहे ही. त्या साईडला जर तुम्ही बघितलं ते कंपार्टमेंट आहे, खाली 2 ड्रॉवर दिलेले. या साईडला एक ग्लास डोर दिलेला आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये लाईट दिलेले आहेत, बघू शकतो तुम्ही. 4 कंपार्टमेंट आहेत आणि वरती इथं हायड्रोलिक दिलेले आहे. हे पूर्ण काम आपण वुड बेस मध्ये केलेलं आहे बघा. हाईट जर धरल्याची तर 7 फूट आहे. अशी साईज जर धरल्याची विड्थ तर 4 फूट आहे. त्या 4x7 मध्ये असं सुंदर असं आपण एक टीव्ही युनिट केलेला आहे, जो की ग्रे आणि व्हाईट मध्ये. जो सोफा ज्या कलर मध्ये आहे त्याच कलर मध्ये आपण केलेला आहे. आता ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर त्यांना आपण वुड बेस मध्ये पार्टिकल बोर्ड मध्ये आपण त्यांना पार्टिशन मारून दिलेले आहे. पार्टिशन नुसतं करायचं म्हणून करून नाही दिलेलं आहे. या साईडला जर तुम्ही बघितलं तर आपण एक त्यांना ॲक्रेलिक मध्ये WPC मध्ये विथ ॲक्रेलिक आहे बॅक साईडला, अशी आपण त्यांना एक डिझाईन दिलेली आहे, फक्त मोर पिसाची. ती घराला एवढी भारी दिसते तुम्ही बघू शकता. आता ही साईज धरली तर 3 फूट बाय 7 फूट आहे. आणि याला पण साईडून पूर्ण ग्रे घेतलेला आहे, मध्ये व्हाईट दिलेला आहे, जो की पूर्ण घराचा कॉम्बिनेशन आहे. आता ह्याच्यामध्ये जर धरलं तर 18 mm बॅकला धरलेलं आहे, साईडला 3 इंच धरलेलं आहे. म्हणजे ह्यांचा जो पिलर आहे तो ऑलमोस्ट 6 इंचचा आहे. आपण ह्याच्यामधून काय केलं 3 इंच, जेणेकरून बॅक साईडून पण जागा राहील. ठीक आहे. आता ही जाडी धरली की 3 इंच आहे, बॅकची जर धरली 18 mm. 18 mm मध्ये पूर्ण पार्टिशन केलेलं आहे. खालच्या साईडला 2 ते 3 फास्टनर टाकलेले, वरती 2 ते 3 फास्टनर टाकले, म्हणजे हलायचं कामच येत नाही याला. आणि ह्याच्या साईड आतमध्ये जर धरलं तर डायरेक्ट ट्यूबलाईट टाकलेले, छोट्या ट्यूबलाईट जे मिळतात ना त्या टाकलेल्या. आतमध्ये काय आपण जी LED पट्टी असते आपली ती घेतलेली नाही ना, 140 वाली ना ती 240 वाली, 320 वाली. कारण की त्याचा एवढा उजेड येणारच नाही. कारण की हा जो कंपार्टमेंट, हा जो पार्टिशन आहे हा खूप मोठे. तसंच बघू शकता मंडळी इकडे या साईडला बघितलं तर त्यांना आपण ट्रॉली करून दिली, ट्रॉलीचं सेट. म्हणजे खालचं पूर्ण ट्रॉलीचं सेट करून दिलेलं आहे. या साईडला केलेलं आहे पूर्ण मसाला रॅक, या साईडला केलेलं आहे पूर्ण बॉक्स, या साईडला केलेले ड्रावर. ड्रावरमध्ये तुम्ही तुमचं छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू असू शकतात ते तुम्ही अशा ठेवू शकता. हँडल पण बघू शकता तुम्ही, याला ग्रे मध्ये ब्लॅक कोल्याचे हँडल दिलेले बघा. या साईडला बेसिंगचा डोर दिलेला, त्या साईडला सिलेंडरचा डोर दिलेला आहे.
त्या साईडला सिलेंडर कॅरी करू शकता. ठीक आहे. असे 1 2 3 4 5 6 अशी एवढी जी साईज आहे आपली त्यांची एक जवळजवळ 5 फुटाची. ही 5 फुटामध्ये 3 बाय 5 मध्ये आपण ट्रॉली बसवली आहे. ट्रॉलीचं जे मटेरियल आहे ते 304चं स्टील आहे आणि हे जे चॅनल आहेत हे चॅनल आहेत गोदरेजचे. हँडल आहेत आपले रेग्युलर आणि ह्याला जो प्लाय वापरलेला आहे तो 18 mm मध्ये 2 mm बॉर्डर सहित आहे. चालेल, धन्यवाद.